मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट कसं राहू शकतं. आता तुम्ही जर बघितलं तर आताच्या न्यूजनुसार किंवा जे मार्केटमध्ये चाललेलं आहे हिंडनबर्गची न्यूज किंवा तिने एक मेसेज टाकला आहे की कमिंग झून. तर एक्झॅक्टली त्यांचं जे न्यूजचा इफेक्ट असेल किंवा काय असेल हे तर आपल्याला काय माहित नाही. पण आपण आपल्या प्राइस ऍक्शनला कधी सोडायचं नाही. जे पण सिस्टीम करणार त्या प्राइस ऍक्शनच्या मेथडनच करणार. जे पण आपल्याला प्राइस ऍक्शन सांगते त्याच मेथडनं मार्केटमध्ये आपण वर्किंग करत राहणार आहोत. तर एक्झॅक्टली बघा आपल्यासाठी जे स्ट्रॉंग लेवल आहे ते 24,321 ह्या लेवलला क्रॉस केलं तर 24,199 ही लेवलला येऊ शकतं मार्केट. तर एक्झॅक्टली बघा मार्केट 24,087 ला क्लोज होतं आणि एकदम गॅप मोठं केलं आणि त्याच्यानंतर मार्केटनं दाखवलं 24,403. आता त्याचे जे नेक्स्ट टार्गेट असते ते 520 आणि 540 ह्या दरम्यान असते. मग एकतर मार्केट उद्या जर गॅप अप झालं तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे टार्गेट मिळू शकते. फ्लॅट ओपन झालं तरी हे टार्गेटला आपण बसू शकतोय या रॅलीमध्ये. समजा एकदा 520 आणि 540 क्रॉस म्हणजे डन केलं, एकदा टार्गेट डन झालं तर मग तुम्ही आहे तसं तिथे परत कुठला बसू शकता. ती हिंडनबर्गची न्यूज कधी येईल किंवा त्यांचा इम्पॅक्ट कधी होईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यांच्या न्यूजमुळे कुठे तुम्ही पी ला किंवा एकदम सी ला एंट्री मारून ठेवू नका. या चूक कधीच करायचं नाही. ज्या ज्या वेळेला न्यूज ट्रेडिंग तुम्ही करायला बसाल त्या तेव्हा मार्केट तुम्हाला उलटच करणार. ओके, त्याच्यामुळे ह्याच्यात न्यूज ट्रेडिंग कधी करायला जायचं नाही. आपण आहे तसं सिंपल मेथडनं वर्किंग करायचं. हा समुद्र आहे, ह्या समुद्रात फक्त वाटी घेऊन जाऊन तेवढंच आपल्याला पाहिजे तेवढं घेऊन यायचं. जास्त अपेक्षा न करता दिवसाच्या एक टक्केवारी धरून तुम्ही चांगल्या पद्धतीने रिटर्न्स काढा. महिन्याच्या अखेरी तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळून जाईल. तुम्ही जर एका दिवसात जर हाव करायचा प्रयत्न केला तर जेवढं तुम्ही मिळवला तेवढं पण सगळं जाऊ शकतं. ओके, तर हा झाला निफ्टीचा ग्राफ. तर निफ्टीला आपण पुटला आणि कॉलला आपण जसं इथं लाईन ड्रॉ केला त्याच्या हिशोबाने तुम्ही एंट्री करू शकता. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टी कसं वर्किंग करायला आणि बँक निफ्टीचं कुठल्या साईडला डायरेक्शन राहू शकतं. तर बँक निफ्टी बघा बँक निफ्टी पण एकदम गॅप ओपन झाले. त्याच्यानंतर बँक निफ्टीची पुढची लेवल आहे ती 50,788 नंतर 51,170 आहे. तर 50,000 ही लेवल क्रॉस करणं मार्केटला थोडं जरासं टफनेस लेवल जात होतं. हे आपण डिस्कशन पण केलं होतं. आणि एक्झॅक्टली मार्केट 49,000च्या क्रॉस करून आलं. परत एकदा 50,000 लेवल क्रॉस केला. आता मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग पद्धतीने बाहेर चाललेत किंवा चांगल्या पद्धतीने बाईंग मार्केटला टिकून ठेवलेत वरती 50,000च्या वर. तर आता इथून पुढे मार्केटला खाली न आणता मार्केटला आय थिंक वरती न्यायचा प्रयत्न केला जाईल. आणि हा प्रयत्न एक्झॅक्टली 50,788 नंतर चालू होऊन जाईल. इथून एकदा मार्केट कॉल साईडला कन्वर्ट केलं की तुम्हाला कॉल साईडला मार्केट दिसून येऊ शकतं. तुम्ही जर वन डेच्या ग्राफनुसार जर मार्केटला जर अनालिसिस करायला गेला किंवा जर चेक करायला जर गेला तर असं मार्केट शो होते की मार्केटमध्ये एक्झॅक्टली एक इथून बघा मार्केटनं काय केलं तर ओपन क्लोज नंतर ह्या हायला किंवा ह्या हायला नंतर ह्या हायला आणि ह्या हायला हाय बनवून त्याला क्रॉस करणं अवघड होतं. पण ह्या दरम्यान एकदम 25 जुलैला त्याने हाय क्रॉस केला. परत इथं हा एक हाय क्रॉस केला. पण त्याच्यानंतर 29 जुलै नंतर तो हाय क्रॉसच झाला नाही. पुढे बघा हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही आणि हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही आणि हा पण नाही. पण एक्झॅक्टली ह्या ठिकाणी तसं नव्हता. मार्केटने गॅप ओपन करून क्रॉस केला. तर एक्झॅक्टली 1, 2 आणि 3 आणि 4 आणि 5 आणि 6 आणि तुम्ही बघितला 7 आणि 8 आणि 9 दिवस मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर होतं आणि ते सेलिंगचं प्रेशर ह्या कॅन्डलनं ऑलरेडी ब्रेक केलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये एक सेंटिमेंट असा आहे की मार्केटमध्ये बाहेर चाललेत एक प्राइस ऍक्शनच्या मेथडनुसार. आपण एखाद्या न्यूजवर कधीही डिस्कशन करत नाही त्याला जास्त आपण फोकस नाही करत. तर एक्झॅक्टली त्यानं आता आपण हाय ब्रेक केला होता पण ह्या ठिकाणी ह्या कॅन्डल त्यानं हाय ब्रेक केलेला आहे. ऑलरेडी त्याच्यावरती ओपन केलेला आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला बाईंगचं एक सेंटिमेंट दिसून येत आहे. आणि एक्झॅक्टली हे बाईंगचं सेंटिमेंट ह्या दोनच्या वरतीच आहे म्हणजे 50,784 वरती गेले की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये बाहेर दिसून येऊ शकते दिसून येईल. तर एक्झॅक्टली ह्यासाठी तुम्हाला ज्या लेवल दिल्या त्याच लेवलवर तुम्ही वर्किंग करत राहा. आता तुम्ही जर निफ्टीमध्ये बघितला तर निफ्टीमध्ये पण तर एक्झॅक्टली बघा निफ्टीमध्ये ह्या लेवलला मार्केटनं भरपूर सेशन केलं. ही लेवल होती एक्झॅक्टली 24,337. इथून खाली आलं, इथून खाली आलं, इथून खाली आलं. पण एक्झॅक्टली ही लेवल त्यानं ब्रेक केलं एका टाइम फ्रेम किंवा एक गॅप वर. आता मार्केटमध्ये सिनेरिओ असा आहे की मार्केटमध्ये एकदम जो गॅप डाऊन ओपन इथे झाला होता हा त्याला भरायचा आहे फील आणि हा भरण्यासाठी मार्केट पर्यंत एक्झॅक्टली 24,759 पर्यंत तरी जाऊ शकते हे भरण्यासाठी. आणि एक्झॅक्टली जर समजा ह्याच्यावरती जर जायचं असेल तर ह्या वीक मध्ये तर मार्केट एवढं जाणं थोडं जरासं कठीण वाटतंय. पण हे फील करण्यासाठी तर ह्या वीक मध्ये 24,760 तरी जाऊ शकतं हे आपलं प्रिडिक्शन आहे. एक्झॅक्टली जर हिंडनबर्गची न्यूज वगैरे आली आणि हिंडनबर्गची न्यूज जर समजा पॉझिटिव्ह तर असू शकत नाही बऱ्यापैकी जे पण असणार ते निगेटिव्ह असणार कारण एखादा स्टॉक सटन टू डाऊनच येणार कारण त्यांचं रिसर्च सिस्टीम असल्यामुळे. तर एक्झॅक्टली त्याच्यामुळे नुकसान होणार पण ते कधी होणार कुठल्या दिवशी मार्केट खाली येणार हे आपण सांगू शकत नाही. प्रॉपर स्टॉप लॉस आपण मार्केटला इंडिकेट करणार प्रॉपर आपण स्टॉप लॉस घेऊनच मार्केटला वर्किंग करूया. ओके,
ठीक आहे. अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपलं जर तुम्हाला चॅनल जर आवडत असेल तर त्याला कमेंट्स आणि लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा.